हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आपण बोटनेक ब्लाऊज डिझाईन शिवणार आहोत. हे बघा, पाठीच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता गळ्याचे माप टाकत आहे मी. या पद्धतीने गळ्याचे माप टाकून घेतलेलं आहे आणि गोल आकार देऊन घेते. इथे अर्धा इंचावर मार्जिन करायची या पद्धतीने आणि खालच्या साईडला आपण जेवढी गळा रुंदी घेतली आहे तेवढीच रुंदी टाकायची. मी गळा रुंदी 3 इंचाची घेतलेली आहे बोटनेकचा असल्यामुळे आणि सरळ लाईन मारून घ्यायची. आता लाईन मारून झाल्यानंतर गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. पान गळ्याचा आकार दिलेला आहे मी. वरच्या साईडने पानाचा आकार दिलेला आहे आणि आता हाही तसंच मी कटिंग करून घेणार आहे. तर ही आपली पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे आणि आता आपण मेन फॅब्रिकवर ठेवून शिलाई घालून घेणार आहोत. गळ्याच्या साईडने शिलाई घालतानाच मी नॉडसुद्धा लावून घेणार आहे, म्हणजे ती नॉड बाहेरून दिसत नाही. या पद्धतीने ठेवली आणि गळ्याच्या साईडचे कोणे पण व्यवस्थित निघतात अशी नॉड टाकल्यामुळे आणि त्यामुळे गळ्याच्या बाजूने फिनिशिंग खूप सुंदर येते. या पद्धतीने संपूर्ण शिलाई घालून घ्यायची. याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूने देखील शिलाई घालून घेणार आहे. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. या साईडला सुद्धा मी त्याच पद्धतीने नॉड टाकून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशाच नवनवीन ब्लाऊज डिझाईन बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेलं ब्लाऊज डिझाईन सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे पाठीच्या भागाची शिलाई झालेली आहे. आता मी एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेते. पहिल्या वरच्या गळ्याच्या साईडचं कटिंग करून घेतल्या आणि आता मधला भाग कट करून टाकत आहे. या पद्धतीने कटिंग करून झाली आहे. आता ब्लाऊजचे 2 भाग करून घ्यायचे असे आणि आता नॉड बाहेर काढून घ्यायची. तर हे बघा, असं दिसेल हा पाठीचा भाग. खूप छान कोणे निघाले आहेत नॉड आतून टाकल्यामुळे. आणि आता वरून दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाईने फिनिशिंग खूप सुंदर येते. तर खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ब्लाऊज डिझाईन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. आता हा तयार झालेला पाठीचा भाग साईडला ठेवून देऊ आपण आणि आता मधली पट्टी बनवू आपण कमरेच्या साईडची. तर त्यासाठी आपण हा काट वापरणार आहे आणि मागची पट्टी आपल्याला जेवढी रुंद पाहिजे तेवढी आपल्या आवडीनुसार घ्यायची. तर अशा पद्धतीने मी इथं काठाचा वापर केला आहे आणि हे पोटली बटन बनवून घेतलेले आहेत. तर पोटली बटन लावून आपण हा सुंदर पार्ट तयार करणार आहोत पाठीच्या भागाचा. तर हे असे पोटली बटन आपण काठावर ठेवून शिलाई घालून घेणार आहोत. या पद्धतीने अजिबात घाई गडबड करायची नाही. पोटली बटन व्यवस्थित लावायचे, एकसारखे आले पाहिजे. तर हे पोटली बटन आपले आता लावून झालेले आहेत. तर हे बघा, असे दिसतात ते. आणि आता त्याच्यावर आपण अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आणि पुन्हा वरून शिलाई देऊन घ्यायची.
म्हणजे पोटली बटन व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतं ते. तर हे बघा, या असे अजिबात बाहेरून दिसत नाही, दोन्ही साईडने फिनिशिंग सहित येतं ते. आणि आता वरून एक दाब शिलाई घालून घेते. तर हा पार्ट आपण हे असं तयार करून घेणार आहोत. खालच्या साईडने आपण ब्लाऊजचा कपडा लावणार आहोत. तर अशी आपण 2 इंचाची पट्टी कटिंग करून घेणार आहोत. तर या पद्धतीने खालच्या साईडने ब्लाऊजचा कपडा लावला आणि त्याची पाइपिंग बनवून घेणार आहोत आपण. तर या अशी तुम्ही जर आता नवीनच शिकत असेल आणि घरातून काम करत असतील तर अशा नवीन डिझाईन नक्की ट्राय करून बघा. एकदा आपल्या हाताखालून गेलं ना की कस्टमरच्या शिवायला अजिबात टेन्शन येत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरला अशा नवीन डिझाईन शिवून द्या आणि आपला बिझनेस ग्रो करा. तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला अशा नवीन डिझाईन ट्राय करून फिनिशिंग सहित शिवायला शिकलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये यश भेटणार नाही. तर तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरला अशा नवीन डिझाईन नक्की शिवून द्या. तर हे बघा, हे असं पाठीचा भाग मी जोडून घेतलेला आहे. खूपच सुंदर लुक देते ही ब्लाऊज डिझाईन. याच्या आधी पण मी 2 ब्लाऊज डिझाईन सेम ह्यात शिवलेल्या आहेत, तर त्यांना खूप आवडलं त्या. आणि इथं लावलेली होती हँगरला, तीच बघून या कस्टमरने पण मला ती ब्लाऊज डिझाईन शिवायला सांगितलेली होती. तर अशा पद्धतीने आता मी लेस लावून घेते. दोन्ही साईडने लेस व्यवस्थित लावून घ्यायची. आपल्या आवडीनुसार लेस लावायची. डिझाईनची असेल तर अजूनच सुंदर दिसते. मी हे समोसा लेस वापरते, पण ही खूपच नाजूक समोसा लेस आहे. खूप छान दिसते. लेस लावताना कोणे वगैरे व्यवस्थित निघले पाहिजे, तरच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर अशा पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे. या ब्लाऊजची शिलाई तुमच्याकडे किती आहे मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनी. मी हा अर्जंट ब्लाऊज देणार आहे, त्याच्यामुळे मी हिची 600 रुपये शिलाई घेतलेली आहे. त्याच पद्धतीने दोन्ही बाजूने लेस लावून घेतलेले आहे. तर लेस लावताना लेसच्या दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायची, त्यामुळे लेस फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसते आणि ब्लाऊज पण सुंदर दिसतो. तर या पद्धतीने मी ही लेस लावून घेतलेली आहे. तर हा बघा, हा झाला आपला ब्लाऊजचा फायनल लुक. खूप सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.